श्रावण महिना हा महादेवांच्या पूजेसाठी वर्षातील सर्वात पवित्र आणि फलदायी काळ मानला जातो. असं म्हणतात की श्रावणात केलेल्या थोड्याशा पूजेने भगवान भोलेनाथ अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. आता हा पवित्र श्रावण महिना संपत आला आहे, परंतु श्रावण महिना संपण्यापूर्वी जर तुम्ही काही विशेष उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. जर तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, शत्रूंचा त्रास असेल किंवा मुलांच्या प्रगतीत अडथळे येत असतील तर श्रावण महिना संपण्यापूर्वी हे उपाय नक्की करा. श्रावण महिना संपण्यापूर्वी घरात आणि मंदिरात काही महत्त्वाच्या गोष्टी करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. या काळात दररोज सकाळी उठून महादेवाला जलाभिषेक करा. महादेवाला पांढरी फुले, अक्षदा आणि भस्म अर्पण करावे. तसेच घरात दररोज संध्याकाळी साजूक तुपाचा दिवा लावून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. श्रावण संपण्यापूर्वी घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी मुख्य दारावर तोरण लावावे आणि गरिबांना आणि गरजूंना अन्न वस्त्राचे दान करावे. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहते. त्याचबरोबर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत, जी महादेवाला अत्यंत प्रिय अशी वस्तू आपल्याला महादेवांवरती अर्पण करायची आहे. श्रावण महिना संपण्यापूर्वी जर तुम्ही ही 5 पाने शिवलिंगावर अर्पण केली तर महादेवांच्या आशीर्वादाने तुमचे कर्ज फिटेल, शत्रूंचा नाश होईल, तुमच्या मुलांना सोन्यासारखे दिवस येतील आणि अवघ्या 24 तासात किंवा एका दिवसात तुमची इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग मोकळे होतील. चला तर मग जाणून घेऊया ही 5 पाने कोणते आहेत, त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, ती महादेवाला अर्पण केली जातात, त्याचा अचूक उपाय कसा करायचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचा चांगला फायदा होईल. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पान म्हणजेच बेलपत्राचे, ज्यालाच आपण बेलाचे पान म्हणतो. महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला सर्वात उच्च स्थान आहे. त्रिदल म्हणजेच 3 पाने असलेले बेलपत्र हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच ही 3 पाने मानवाच्या 3 गुणांचे सत्व, रज आणि तम यांचे प्रतिनिधित्व करतात. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा महादेवाने हलाहल विष प्राशन केले, तेव्हा त्यांच्या शरीराचा दाह शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना बेलाची पाने अर्पण केली होती. बेलाच्या पानामध्ये असणारा थंड प्रभाव महादेवाला शांती देतो, म्हणूनच महादेवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. श्रावण संपण्यापूर्वी कोणत्याही सोमवारी किंवा शिवरात्रीच्या दिवशी 3 किंवा 11 अखंड न तुटलेले बेलपत्र घ्या. त्यावर चंदन आणि ओम नमः शिवाय किंवा राम लिहा. ही पाने अर्पण करताना पानाची गुळगुळीत बाजू शिवलिंगाला स्पर्श करेल अशा प्रकारे ती व्हावीत. हे करत असताना मनात तुमच्या कर्जातून मुक्ती मिळवण्याची किंवा आर्थिक समृद्धीची प्रार्थना करा. हा उपाय केल्याने जन्मोजन्मीचे कर्ज फिटते आणि घरात धनाची आवक सुरू होते. दुसरे अत्यंत शक्तिशाली पान म्हणजे शमीचे पान. ज्योतिषात आणि धर्मशास्त्रात शमीच्या वृक्षाला अत्यंत पवित्र आणि शनिदेवाच्या संबंधित मानले गेले आहे, परंतु खूप कमी लोकांना माहीत आहे की शमीची पाने महादेवाला अर्पण केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळतेच, पण सोबतच सर्व शत्रूंचा नाश होतो. महादेवाच्या डोक्यावर शमीचे पान अर्पण करणे हे हजारो सुवर्ण पुष्पे अर्पण करण्यासारखे पुण्य मानले जाते. जर तुमच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास असेल किंवा कोर्ट कचेरीचे काम अडकलेले असेल, मुलांच्या कारकिर्दीत सतत अडथळे येत असतील तर श्रावण संपण्यापूर्वी शमीची 5 किंवा 11 पाने महादेवाला अर्पण करा. ही पाने शिवलिंगावर वाहताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि महादेवाला विनंती करा की तुमच्या मार्गातील सर्व शत्रू आणि अडथळे दूर व्हावेत. शमीच्या पानांचा हा उपाय केल्याने मुलांच्या बुद्धिमत्तेत आणि प्रगतीत प्रचंड वाढ होते, ज्याने त्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस त्यांना पाहायला मिळतात. तिसरे पान म्हणजे धोत्र्याचे पान, ज्याला आपण धतुरा पत्र असेही म्हणतो. सामान्यतः लोक महादेवाला धोत्र्याचे फळ किंवा फूल अर्पण करतात, पण धोत्र्याचे पान अर्पण करण्याचे खूप मोठे महत्त्व आहे. धोत्रा हा एक विषारी वनस्पती आहे. महादेव हे सर्व जगातील वाईट, विषारी आणि नकारात्मक गोष्टी स्वतः स्वीकारतात. हा संदेश यातून आपल्याला मिळतो. आपल्या मनातील नकारात्मक विचार, राग, दोष आणि अहंकार महादेवांच्या चरणी समर्पित करण्याचे प्रतीक म्हणजेच धोत्र्याचे
पिंपळाचे पान अर्पण करणे होय. जर तुमच्यावर खूप मोठे कर्ज असेल किंवा मानसिक त्रास वाढला असेल तर श्रावण संपण्यापूर्वी एक स्वच्छ धोत्र्याचे पान घ्या, त्यावर थोडेसे भस्म लावा आणि ते पान महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करा. हे पान वाहताना मनापासून तुमच्या चुकांची क्षमा मागा आणि कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करा. या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, रोगांपासून मुक्ती मिळते आणि पैशांचे रखडलेले मार्ग लगेच मोकळे होतात. चौथे पवित्र पान म्हणजेच पिंपळाचे पान. पिंपळाच्या वृक्षाला सर्व वृक्षांचा राजा मानले जाते आणि त्यात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो. पिंपळाच्या पानामध्ये सर्व देवी देवतांचे आशीर्वाद सामावलेले असतात. महादेवाला पिंपळाचे पान अर्पण केल्याने सर्व ग्रहांचे दोष शांत होतात आणि आयुष्यात पितृदोषापासून मुक्ती मिळते. श्रावण महिना संपण्यापूर्वी सोमवारी किंवा शनिवारी पिंपळाची 7 स्वच्छ पाने घ्या. ती पाने स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर हळदीने किंवा चंदनाने श्री किंवा ओम लिहा. ही पाने शिवलिंगावर अर्पण करा आणि महादेवाला साकडे घाला. हा उपाय विशेषतः मुलांच्या भवितव्यासाठी आणि नोकरी व्यवसायातील यशासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा. या उपायामुळे मुलांच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतात आणि कुटुंबात सुखशांती नांदते. 5वे आणि शेवटचे पान म्हणजेच आकड्याचे पान किंवा रुईचे ज्याला पान म्हणतात ते. रुईचे झाड हे महादेवांच्या पूजेत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. रुईचे फूल आणि पान महादेवांना कठीण आजार व नकारात्मकता दूर करण्याची ताकद रुईच्या पानात असते. जर तुमच्यावर अचानक आलेले मोठे आर्थिक संकट असेल किंवा शत्रू गुप्तपणे तुमच्या विरुद्ध कारस्थान करत असतील तर श्रावणातील शेवटच्या दिवसात रुईचे एक स्वच्छ पान घ्या. त्यावर लाल चंदनाने किंवा कुंकवाने महादेवांची कृपा मागून ते शिवलिंगावरती उलटे म्हणजेच पाण्याची गुळगुळीत बाजू शिवलिंगावर ठेवून अर्पण करा. हा उपाय एका दिवसात तुमची इच्छा पूर्ण करण्याची ताकद ठेवतो. या उपायामुळे घरातील जुने आजार दूर होतात आणि कठीण प्रसंगातून महादेवांची कृपा तुम्हाला मार्ग दाखवते. श्रावण संपण्यासाठी आता खूप दिवस कमी उरलेले आहेत, त्यामुळे हे वेळ न दवडता श्रावण संपण्यापूर्वी या 5 पैकी जितकी शक्य असेल तितकी पाने श्रद्धेने आणि भक्तिभावाने महादेवाला नक्की अर्पण करा. महादेव अत्यंत भोळे आहेत. ते तुमच्या वस्तूंपेक्षा तुमच्या भावनेला आणि श्रद्धेला जास्त महत्त्व देतात. जर तुम्ही पूर्ण विश्वासाने हा उपाय केला तर महादेव तुमचे कर्ज नक्की दूर करतील, शत्रूपासून तुमचे संरक्षण करतील आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आणि मुलांना सुखाचे दिवस येतील. आणि त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या महादेव नक्कीच पूर्ण करतील. अशा पद्धतीने आपल्याला हा जो काही उपाय आहे तर तो करायचा आहे. आता बघा, अर्थात आपल्या कष्टाला पर्याय नसतो, पण कष्टासोबत आपल्या नशिबाची साथ असणं हे तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला कष्टासोबत नशिबाची साथ मिळावं यासाठी घरामध्ये आपल्याला काही सेवा देखील करायच्या असतात. या महिन्यामध्ये तुम्हाला शक्य झालं तर शिवलीलामृत पारायणाला तुम्ही सुरुवात करा. त्याचबरोबर घरामध्ये लीलामृतचा 11वा अध्याय ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण करा. शिवस्तुती ऐका, दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करा. अशा ह्या खूप छोट्या छोट्या सेवा असतात, पण ह्या सेवा ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळत असतो. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सकारात्मकता जास्त प्रमाणात वाढते, जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि महादेवांची आपल्यावरती कृपा वाढते. अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. ओम नमः शिवाय.